चला, स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग कितवा आज आपला आहे? 45. हा, त्यातला मराठीचा पहिला प्रश्न वाचा. जन्म झालेले ठिकाण या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? हा, बोला. पहिला आजोळ मज्जाना उत्तर सांगणार ना, त्यानं बाकीचे 3 ऑप्शन काय येणार नाहीत हे पण सांगायचं. बोला. हा, सांगा. जन्मस्थान. हा, जन्मस्थान का दवाखाना येणार? हा हा, दवाखाना म्हणायचं नाही. आपला जन्म दवाखान्यात झाला म्हणून काय दवाखाना म्हणायचं असतं का जन्म झालेले? हा, नाही म्हणायचं. मग अशी कोणतर म्हंटल होतं बघा, दवाखाना नाही म्हणायचं तसं. बोला. आजोळ इथलं आता कोणतं आलं? जन्म झालेलं ठिकाण म्हणजे जन्मस्थान. हे आपलं उत्तर करेक्ट आहे, बरोबर का? मग आजोळ म्हणजे काय असतं? हा, आईचं हा, ते म्हणजे कोणतं झालं? आजोळ म्हणायचं. म्हणजे जिथं आपले आजी आजोबा असतात ते पण कोणाकडचे? आईकडचे असतात ना, तर त्यांच्यासाठी आजोळ. पुढचं बोला. दवाखाना माहिती आहे सगळ्यांना? हा, काय असतं दवाखान्यामध्ये? हा, पेशंटला मराठी शब्द काय आहे? रुग्ण. हा, अजून? हा, वैद्य. अजून? हा, परिचारिका. अजून काय असतंय? हा, काय म्हणायचं त्याला? हा, रुग्णवाहिका. हे सगळे शब्द कोणाशी संबंधित आले? दवाखान्याशी. होय, असतं की. हा, व्हीलचेअर. बर, आता हे कर्मभूमी कशाला म्हणायचं सांगा मग? तस आता तुमचं कर्म जिथं आपण काम करतो ती आपली कर्मभूमी म्हणायचं रे. कर्म म्हणजे काम. हा, हा, आलं माहितीये ना? हा, त्याच्यातली कर्मभूमी म्हणजे जिथं आपलं, हा, आलं का लक्षात? जिथं आपलं काम आपलं. हा, कळेल का आता 4 ऑप्शन मधलं? म्हणजे आपला फक्त इथं जन्म झालेल्या ठिकाणी याच्यासाठी कोणता योग्य शब्द असणार आहे? जन्मस्थान. पुढचं सांगा मला आता. पुढचा वाचा. बोला. आलं गोगलगाय. हा, बोला. नसलेला का? हा, आता तू सांग मला मग गोगलगाय कशाला म्हणायचं मग? हा, गोगलगाय म्हणजे कसलं? बोला. मग सरळ मार्ग कसं काय एकच सांगितलं सांग बरं? हा, तिथं धोपट मार्ग असं पाहिजे होता. बर, गोगलगायचं काय होणार सांगा? हा, निरुपद्रवी मनुष्य. बरोबर का? हा, पुढचं सांगा. घर कोंबडा म्हणजे? हा, बर. आणि सरळ मार्गाच्या ऐवजी तिथं काय पाहिजे होता? धोपट मार्ग. म्हणजे तो कसला झाला असता? ह्याचा अलंकारिक शब्द. हा, पिकले पान. हा, आलं का लक्षात? हा, म्हातारीशी तुला आले का लक्षात? बाळांनो, काय आलेत का? हा, जाणार आहे. बोला. झालं का? पिकले पान म्हणजे काय सांगितलं सांगा? हा, आले का लक्षात? चला, पुढचं वाचा. तिसरा प्रश्न वाचा. बोला. कशाला प्रत्यय? कारक हा कुणाला प्रत्यय लागेल सांगा? हा, कारण बंधनकारक. मनाईकारक असा कधी शब्द असतो का? हा येणार नाही. कारण जुलमीकारक कसं शक्य? आनंदकारक पण नाही. म्हणजेच बंधनकारक. हे गोष्ट करणं तुला बंधनकारक आहे. म्हणजेच त्याला फक्त कुणाला प्रत्यय लागणार? बंधनला. तेवढं आलं का लक्षात? हा, आता घ्या प्रत्येकाचा. आजो कशाला म्हणायचं? नोट डाऊन करा. दवाखाना कुठं असतो ते घ्या. त्याच्यानंतरचा हा घर गोगलगायचा अर्थ घ्या. घर कोंबडा घ्या. आणि पिकले पानचा अर्थ घ्या. आणि सरळ मार्गाच्या ऐवजी काय पाहिजे होतं? मार्ग. तो अलंकारिक शब्द झाला असता बाळानो. कळाले का? चला, घ्या लिहून पटकन.
झालं. चला घ्या नेक्स्ट चौथा प्रश्न घ्या. चला वाचा प्रश्न चौथा. रोग या हा शब्दाला बोला. जोडून येणारा शब्द कोणता? बोला कोणता येणार सांगा. प्रत्येक शब्द घालून बघा. रोख भूक असं होतं. चिगुड म्हणायला लागलाय की रोखतो. रोखठोक. हा रोखठोक असतो. कुठलं पण आपलं बोलणं कसं असावं तर रोखठोक असावं म्हणजे ज्या त्या वेळेस बोलणं. हा पिक्चर मध्ये डायलॉग आहे. मग नुसत्या पिक्चर मध्ये डायलॉग आहे पण इथं आपल्याला आठवलं पाहिजे का नाही सांगा. रोख ठोक त्याच्यामुळे हा येणार. याला कोणता असणार तर रोख ठोक. आलं का लक्षात. हा परत पाठीमाग बोलणे नाही. रोख ठोक बोलायचं. कोणी काय उत्तर दिलं तर असं असावं. चला पुढचं सांगा मला. घोड्यांना बांधण्याचे किल्ले. वाचा वाचा प्रश्न वाचा तुम्ही. घोड्यांना बांधण्याची किल्ल्याची जागा कोणती? बोला कोणती असते. घोड्यांची हा कोणती येणार. नो. पागा हा पागा. त्याच्यामुळे मी तुम्हाला मुद्दामच ऑप्शन दिले नाहीयेत कारण ऑप्शन दिले का तुम्ही त्याच्यापैकी तुम्हाला कळणार म्हणून त्यापेक्षा पाठच असलं पाहिजे. हा तवाच्या काळात पागा हा चला मग आताच्या काळात काय रे बाळा. हा चला बोला. 6वा प्रश्न वाचा. काय सांगितलं. हा कोणाचा. हत्तीचा. हत्ती काय सांगू चोरांचा. मेंढ्यांचा कळप, गुरांचा कळप, हत्तीचा कळप आणि चोरांचा कळप नाही. हा मग चोरांचं काय असते. मग हे अगोदर सांगा. चोरांची टोळी. हा मग हे आता आठवलं सगळं झाल्यावर बाळा. हा कोणाचं नसतो बाळा. चोरांचा कळप नसतो रे. चोरांची काय असते टोळी. हा आणि मेंढ्यांचा कळप, गुरांचा कळप, हत्तींचा कळप. आलं का लक्षात. चला घ्या आता नोट डाऊन करून. येस मॅम, येस मॅम, येस मॅम. घेतलं का. मॅम घेतलं की. येस मॅम, येस मॅम. टू मॅम, टू मॅम, टू मॅम. 2 मिनिट मॅम. काय ग. चला घ्या 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 पटपट. चोरांची तेवढी टोळी असते. बाकी सगळ्यांचा मग कळप येणार. विसरायचं नाही. पाठ कोण करायचं बाळानो. बर आहेत की पण असं मग ऑन दी स्पॉट. पण ऑन दी स्पॉट असं चुकवलं तर मार्क कोणाचे जाणार सांग. मग जरा केअरफुली वाचायचं. असं नाही करायचं. झाले का सगळ्यांचं. झाले का बाळा. तुझं झाले का. इरेज करू. थांब किती लिहायला लागल्या ना. थांब जरा थांब. झालं ना बाळा. चला नेक्स्ट घ्या 7. चला वाचा 7वा प्रश्न वाचा. काय लिहिलाय बघा बरं. हो सर. हे नाव खालील. नाही 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 नाही. हा बरं सांगा. हा बोला. हा कुणाचं आहे. आई शपथ कसं आठवायला पाहिजे ना. हा बोला कोणाचं आहे. समर्थ रामदास. झालं. पाठ करायला सांगितलेलं कोण करायचं बाळानो. समर्थ रामदास. नक्की आहे ना. चला पुढचं वाचा. हा चाल. आरोग्यासाठी प्रतिकूल ठरले. हा या वाक्यातील. हा सांग. छान आलं बाबा. पहिल्यांदा बरोबर आलं नाही खरं. पहिलं पटकन सांगितलं आणि बरोबर आलं. हा हा हे वर्ष आरोग्यासाठी प्रतिकूल ठरले. हा कारण साल म्हणजे कातडी म्हणायचं का. आरोग्यासाठी ह्या सोलणे तरी येणारच नाही रे बाळानो. बरोबर का. आणि झाडांचे साल कसे आरोग्यासाठी प्रतिकूल ठरले. ठरले असं ऐका. आरोग्य वाक्य कसं होणार बघा. आरोग्य हे कसं आरोग्य. झाडाचे साल आरोग्यासाठी प्रतिकूल ठरले असं होईल का. ठरले असं पाहिजे होतं ना. बरोबर आहे की नाही. हा हा त्याच्यामुळे काय वर्ष. हा साल म्हणजे वर्ष.
बरोबर आहे का? आपण वर्ष वर्ष असं म्हणतो रे, अजून पण आपल्या घरात आजी आजोबा असले म्हणतात का नाही, ह्या सालाला त्या सालाला आम्ही तिकडे होतो त्या सालाला अशी म्हणतात का नाही, तसं तो साल म्हणजे वर्षातला. वडील नव वर्ष. हा 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 बर, सोडवा. झालंय का सगळं? झालेत का सगळे? आता तुम्हाला आजच्या याच्यावरनं काय लक्षात ठेवायचं बघा. हिता आता आलं होतं का नाही, नारायण सूर्याजी ठोसर. मग आता याच्यावरनं तुम्हाला काय करायचंय, तर सगळ्यांची नावं कुणाला काय म्हटलं जातं ना ते पाठ करणे असं लिहा, तिथं लिहून ठेवा आणि जेणेकरून तुम्ही पाठ करून या. अरे बाळा, आता उत्तर कशाच आलं नव्हतं आपल्याला? नारायण सूर्याजी ठोसर हे नाव खालीलपैकी कोणाच, हे जमलं नव्हतं ना, म्हणजे मग ह्याच्याशी संबंधित काय पाठ करायला पाहिजे? बर ठीक आहे. हा हो ना, मग तुम्हालाच बरं पडेल ना, आपल्याला काय आलं नाही तर पटकन लक्षात ठेवायचं की नाही बाबा हे आपल्याला आज करणं गरजेचं आहे. याच्यामधला आज प्रश्न सुटला नाही, दुसरं कुठं आहे बघू. हा कुठे मग कुठे सुटण्यासारखे एकदमच अवघडच मध्ये तिकडं कुठे आहे, कुठे ठेवलंय बोल. चला वाचा. 9वा प्रश्न काय दिलाय बघा बरं. इच्छा. हा हा बाकीचे का? हा सांगतो. हा जिज्ञासा, बरोबर. हा चला सांगा आता, दुसरे काय येणार नाहीयेत सांगा. चौकस वृत्ती म्हणजे हा हा कोणती येणार? जिज्ञासा बाळा, जाणून घेण्याची वृत्ती म्हणजे जिज्ञासा येणार आहे. हा चला पुढचं सांगा मला. महाभारत हा ग्रंथ कोणी लिहिला? हा महर्षी व्यास. आणि अजून एक ह्याच्याशी संबंधित होतं बघा, ते काय होतं ते सांगा. हा मग महर्षी वाल्मिकींचं काय? नक्की ना? हा चला पुढचं सांगा मला. हा पुढील शब्द हा ज्यानं सांगणार आहे का नाही त्यानं मला का ते पण सांगायचं, कारण पण सांगायचं, नुसतं उत्तर नकोय. बोला. हा सांगा सांगा सांगा. गणित सोपं गेलंय की नाही? ए बाळा नंतर लिहून घे, लिहून घ्यायची बघ हिची किती धडपड आहे. पहिला समजावून घ्यायचं. बोल. हा शब्दातील विशेषण कोणते? हा वाच वाच वाच. हा हो ना, मोहक. हा एवढा वेळ लागतोय विशेषण ओळखायला? हा मोहक, बरोबर आहे की. मोहक बरोबर आहे. आज सगळं झालं रोय बाळा. हा वृक्ष. वृक्ष हे काय झालं? नाम. नदी काय झालं? सामान्य नाम झालं म्हणायचं, कारण कुठलं नदी आहे हे सांगितलं का? वारणा नदी, कृष्णा नदी, गोदावरी असं सांगितलंय का? नाही. हा रत्नाकर हे पण नाव आहे ना, होय की, पण नाम पण येतं ना त्याच्यामुळे मग विशेषण ओळखाय सांगितलंय म्हणून मोहक हे काय झालं? विशेषण म्हणायचं. सांगा विशेषणाची व्याख्या काय आहे? कशाला म्हणायचं विशेषण? सांगा. हा आणि अगोदर काय म्हणाली होतीस? नामाऐवजी हा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? बरं नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणणार सांगा? नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला हा हा आणि क्रियापद कोणाला? क्रिया दाखवणारा शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. चला झाले का लिहून? झालं. किती पहिलं
हा बोला आता 12वा आणि 13वा दिलाय ना. त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, अलंकारिक शब्द याच्यामध्ये दिलाय तो ओळखायचा आणि त्याचा अर्थ इकडे दिलाय तो सांगायचा. आता खरी गंमत, ओळखा. कुठं बरोबर आहे. हा नाही तसंच आहे, तसंच आहे मला माहितीये ना. हा हो ना, मग म्हणून तर सांगायला लागल्या. बोला पहिलं ओळखा, कोणाचं डोकं चालतंय बघूयात. हा बोला 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 बोला. कसं होणार म्हणजे अलंकारिक शब्द सगळे ऐका. नाही 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 बोला इकडं. म्हणजे तुम्ही ऐका, म्हणजे ह्याचा अर्थ काय, अलंकारिक शब्द तुम्ही पाठ केलेले नाहीत हो की नाही, सगळे झालेले नाहीत. वामकुक्षी, मग वामकुक्षी म्हणजे कुक्षी. हा ह्याचा अर्थ काय होतो. हा बरोबर आहे. हा म्हणजे एकानं दू म्हणलं का बाकी सगळं पाठीमाग वाचताय हो की नाही, वाचताय की नाही, बरोबर का. दुपारच्या जेवणानंतरची विश्रांती म्हणजे त्याला वामकुक्षी म्हणायचं. थोडा वेळ झोपतो आपण, काय दुपारनंतर 5-5 तास झोपतो का नाही. हा बोला आता पुढचं सांगा. हा छान, मारुतीचे शेपूट. आलं का, मग तू काय म्हणत होतीस की चिल ह्या तिथं, मग मारुतीची शेपूट झालं तर बाळा, मारुतीचे शेपूट असं. हा सांगा बरं काय येणार अर्थ मग ह्याचा. छान बरोबर, आले का लक्षात. हा हा म्हणजे तुम्हाला वाचायला फक्त येते, ऍक्च्युली पाठ झालेत का सगळे, करायचे सगळे. हा चला सगळ्यांनीच करायचं रे बाळांनो. चला लिहून घ्या, मला पुढचे देऊ देत. आवरा आवरा आवरा, खरी डोकं चालवायला लागते आता. घ्या 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 पटपट. झालं का बाळांनो. कशाचा, वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतरची विश्रांती. हा वामकुक्षी असं आहे. आणि दुसऱ्याचा काय अर्थ होतोय, मारुतीचे शेपूट. ते पूर्ण लिहा, मारुतीचे शेपूट म्हणजेच काय असतं तर लांबत जाणारे काम, त्याला मारुतीचे शेपूट म्हणायचं. अर्थासहित नीट समजावून घ्या रे, कोणाचा अर्थ काय होतो ते समजल्याशिवाय कसं येणार सांगा बरं. ए बाळा काय झालं, दिसत नाही, दिसत नाही. झालं का, आवरा 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 पटकन. नेक्स्ट बघूयात आपण. चला पहिलं सांगा मला काय तयार होते. हा म्हणजेच काय रे बाळा, झाकली मूठ म्हणजेच मग काय अलंकारिक शब्द काय होणार, म्हणजे अलंकारी. ऐक, झाकली मूठ अलंकारिक आहे, मग काय अशी झाकायची का मूठ, मग काय येणार सांगा. होय की मूठ 1.25 लाखाची म्हणजेच काय सांगा, म्हणजेच काय येणार, गुपित गोष्ट रे. झाकली मूठ म्हणजेच गुपित गोष्ट, बरोबर का. हा पुढचं सांगा मला आता, हे काय तयार होतंय म्हणजेच काय होणार सांगा. हा उंबराचे फुल, ह्याच्यातनं काय तयार होणार आहे, उंबराचे फुल हे तयार होणार. मग उंबराचे फुल म्हणजेच काय असतंय तर दुर्मिळ वस्तू. हा दुर्मिळ वस्तू, बरोबर का. हा आणि ह्याचं काय होतं, झाकली मूठ म्हणजेच काय येणार सांगा. गुप्त गोष्ट. हा गुपित गोष्ट काय म्हणायचं. हा गुपित गोष्ट. बोला कुंभकर्ण म्हणजे काय रे. हा अतिशय, हा अतिशय झोपाळू मनुष्य. पुढचं सांगा. हा
बोला. रामबाण म्हणजे गुणकारी मनुष्य. हा आपण म्हणतो का नाही रामबाण उपाय आहे म्हणजेच काय तर मनुष्य कशाला पुढे अचूक गुणकारी. हा फक्त काय येणार ह्याचा अचूक गुणकारी आहे. बरोबर का? हा आणि पुढचं सांगा मला आता 18वा सांगा बरं. हा सांग कुठे. नाही त्याचा अलंकारिक शब्द सांगायचा. बाळा अलंकारिक शब्द जे अलंकारिक ओळखायचा आहे. ओळखा पटकन. अलंकारिक काय येणार 18व्याचा जरा आठवा. तिथं आपल्याला भाडं वगैरे काय नाही भरावं लागत असं. आता तरी हा छान. कोणतं येणार हे. हा बिनभाड्याचे घर म्हणजेच काय असतं तुरुंग. बरोबर का? हा बिनभाड्याचे घर येणार ह्याचं उत्तर. कळालंय का? आलंय का लक्षात सगळ्यांच्या? चला पुढचं मला सांगा. हा मगाशी पण झाला होता ना आपला डबल आला परत. म्हातारा मनुष्य. आता आपला हा कायम तुमच्या लक्षात राहणार हो की नाही बाळानो. हा मग त्याच्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहणार. बरोबर का? हा पोट सुटलेला मनुष्य. पोट सुटलेला मनुष्य सांगा. आठवा की तुम्ही जरा पण नाही प्रयत्न करणार का? सांगा पटकन. नाही अलंकारिक शब्द आहे रे बाळा. पोट सुटलेला मनुष्य म्हणजे मग त्याला आपण अलंकारिक काय म्हणू शकतो. म्हणजे असं नाही का त्याला राग पण नाही आला पाहिजे असं आपण बोलतो ना. तर तो अलंकारिक काय येणार असं आहे त्याच. सांगा पटपट. असं कसं काही माहित नाही. सांगा बरं. बोला पटपट. सांगा पटकन. पोट सुटलेला मनुष्य. हा कसला पोट सुटलेला मनुष्य कसला म्हणाली. नाही पोट सुटलेला राग नाही हो बाळा. नाही ग. पोट सुटलेला मनुष्य म्हणजेच काय येतो माहितीये लंबोदर. हा पोट सुटलेला मनुष्य म्हणजेच कोण येणार लंबोदर. हा लिहून ठेवा तिथं आता लंबोदर. आलंय का लक्षात आता? कळालंय का नक्की? घ्या व्यवस्थित नोट डाऊन करून. आता खरं सांगा कळालेत का सगळे आता? आणि आता खाली लिहून ठेवा अलंकारिक शब्द. नीट अक्षर सुधार. अक्षर नीट काढ रे बाळा. कुठे इतकी गडबड झाल्या सांग बरं तुला. नीट अक्षर काढ ना. बघ बरं कुठे चाललंय ते. कधी सुधारणार आहात मग? हा अलंकारिक शब्द पाठ करणे. पाठ म्हणजे ऑलरेडी तुमचं थोडेफार आहेत ना. तर आता रिव्हिजन करायचं त्याच्यावरती. फक्त नाही सगळेच करायचे आता. 25 न बाळांनो काय होतंय. एक्झामला कोणताही विचारू शकतात. मग आपण जर पहिले 25 केले त्यापैकी नाही चालत तर कसं करणार सांगा बरं. म्हणून बी पॉझिटिव्ह सगळे करायचे. कोणतंच त्याच्यातला ठेवायचं नाही. हो सगळे करायचे बाळांनो. असं नाही करायचं. अभ्यास माझ्यासाठी का तुमच्यासाठी? मग चांगले मार्क्स कोणाला पडणार आहेत? मी देणार आहे एक्झाम. मग बघा आवाज निवांत आहे का नाही. आता नाही आला आवाज. ते एक्झाम मी देणार आहे. मग चला दंगा करू नका. सांगितलं ना. चला झाले. चल उठ उठा पटकन. चलो इरेज करू ना. झालंय ना सगळ्यांचा? झालंय का? हो. घेतलंस का बाळा सगळं? घेतलंस का? आपापली बुक्स घेऊन जावा सगळ्यांनी. नोटबुक घेतल्या का? क्वेश्चन पेपर घेतले का रिजल्ट तुझे? बाळा प्रश्नपत्रिका घेतली का सगळे तुझं? हा त्याच्यातले राहिलेले सोडवायचे का आता?
काय सांगते? राहिलेले सोडवायचे, गडबड करून जायचं नाही कुठे, राहिलेले सोडवायचे घरी. काय सांगते? हा